तर शुभप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठवाड्या चॅनलमध्ये, राकेश नांदुरकर ब्लॉगमध्ये. काल आपल्याला एंड नाही करता आला ब्लॉग, कारण मोबाईलची आणि गोपरची बॅटरी पण संपली होती. काल आपण निघालो आदियोगी यांचा लेझर शो बघितल्यानंतर मग आपण इकडेच एक हॉटेल आहे, जस्ट लाईक अ होमस्टे. तर आपण तिकडे काल चेक इन केलं आणि चार्जेस काहीतरी घेतले 1200 रुपये 12 तासाचे, आणि एकदम लिटरली म्हणजे वॉकेबल आहे म्हणजे आदियोगीपासून. तर आता आम्ही निघालो आहे, सकाळचे 7:30-8 वाजलेत आता, आणि सकाळ खूप छान झालेली आहे, थंडी हलकीशी आहे, आणि इकडे नेहमीप्रमाणे ते लँग्वेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही समजत नाही. तर आपण आता जेव्हा आतमध्ये जाणार त्यावेळेला मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे, तर आम्हाला तिकडे काउंटरला डिपॉझिट करायचं आहे. पण मी काउंटरपर्यंत मी जेवढं काय तुम्हाला सांगता येईल तेवढं मी सांगतो. एंट्री केली आपण आता आतमध्ये, आता पार्किंगमध्ये लावू आणि मग पुढे जाऊ. मेन गेट पासून आपण आतमध्ये आलो आहे. कॅन्टीन पण आहे खायला. आता आम्ही घेतलं इडली वडा आणि चहा, त्याला खाऊन जाऊ, कारण आतमध्ये किती वेळ लागेल माहिती नाही. धुकं बघा, पूर्ण डोंगर झाकला गेलेला आहे. आपण आता इकडनं एंट्री करतोय आणि बघा काम चाललंय क्रेननी, पूर्ण कलरिंग चाललंय. हा एंट्री गेट आहे इकडनं. आपण इकडनं आता आतमध्ये जाऊ. भरपूर आतमध्ये चालत जायचं आहे. तसं एक सुंदर मूर्ती पाहिली इकडे महादेवाची, खूपच सुंदर पोस्चरमध्ये. नंदी किती आहेत इकडे, वेगवेगळ्या प्रकारचे नंदी आहेत सांगितल्याप्रमाणे, आणि यांना तुम्ही अन्न देऊ शकता. खूप सुंदर नंदी आहे. हां, आणि इथे डिपॉझिट काउंटर आहे. तुमचं लगेज पासून तुम्ही सगळं ठेवू शकता इकडे, मोबाईलपासून सगळं इथे डिपॉझिट करायचं आहे, आणि मग इकडे आतमध्ये जायचं आपल्याला. A few moments later. आम्ही निघालो आता ईशा फाउंडेशनमधून, ईशा योगा सेंटरमधून, आणि आम्ही पाहिलं ज्ञानलिंगम. त्याच्यानंतर मग सूर्यकुंडामध्ये आम्ही आंघोळ केली, आणि त्याच्यानंतर मग लिंगभैरवी यांचे दर्शन घेतले, आणि आतमध्ये खूपच सुंदर आहे. आम्ही जवळजवळ 3 तास आतमध्ये होतो. पहिले सूर्यकुंडामध्ये आम्ही स्नान केला, म्हणजे शिवलिंग आहेत, त्यांना प्रदक्षिणा मारून तुम्ही आंघोळ करू शकता. त्यानंतर मग लिंगभैरवीचे दर्शन तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आम्ही गेलो ज्ञानलिंगममध्ये. तिकडे 15 मिनटं तुम्हाला ध्यान लावायचे असतात, मग एक रिंग वाजते, मग त्याच्यानंतर मग तुम्ही तुमची इच्छा तुम्ही कंटिन्यू करू शकतात, तर नाहीतर मग तुम्ही त्याच वेळेला म्हणजे प्रस्थान करू शकतात ध्यान करायला. खूपच शांत असतं सगळं. खूप छान वाटलं आतमध्ये. असं आता फील होतं की इथे सेवेसाठी यावं काही 4-5 दिवसासाठी वगैरे. आता आम्ही निघालोय टुवर्ड्स उटी आणि बंदीपूर नॅशनल पार्क थ्रू म्हैसूरला जाणार आहे. तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया इकडनं. आपण निघालो आदियोगीवरून. आपण पार्किंगमध्ये आहे. पार्किंगमधून असं दिसतं बघा. तर आपण आता इकडनं निघालो, तर एक ट्रिप आहे, आपण ती रिसेट करू. ट्रिप ए असून देऊया आणि ट्रिप बी रिसेट करू, म्हणजे आपल्याला कळेल की इकडनं रिटर्न आपल्याला किती लागले. तर ही ट्रिप बी आहे आणि ट्रिप ए आधीची. ठीक आहे, चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता उटी जवळपास आपल्याला 50 किलोमीटरच आहे इकडून. तमिळनाडूमध्येच आहे अजून आपण. समोरचे डोंगर दिसतात, तिकडे जायचं आपल्याला. आता दुपारचे 3 वाजायला आलेत, तरी पण बघा समोर धुकं किती आहेत. कुन्नूर 32, उटी 49. आता आपल्याला घाट चालू होईल बहुतेक थोड्या वेळाने उटीचा, आणि आपण उटी क्रॉस करून मग बंदीपूर नॅशनल पार्क असं करत मग म्हैसूरला जाणार आहे. आज आपला स्टे नाही माहिती कुठे असणार आहे, पण आता खूप आम्ही सिटीमधूनच आलो, म्हणून मी काय व्हिडिओ दाखवला नाही, कारण ट्रॅफिक होती. म्हटलं ते काय दाखवायचं तुम्हाला ना, तेवढं इन्फॉर्मेटिव्ह वाटलं मला. आता जरा मोकळं मिळालं म्हणून म्हटलं दाखवतो तुम्हाला, आणि व्ह्यू छान होता. घाट चालू होईल मग त्यावेळेला मी चालू करतो परत. Rolling down the strip with
the top peeled back. Sunshine beaming, yeah, the West where it's at. Ooh, yeah. Palm trees swaying, cool breeze in the mix. Say what? इकडे सुद्धा ई पास अप्लिकेबल आहे आणि नो प्लास्टिक झोन. इकडून तर सगळं चेक करणार, इवन ड्रिंकिंग बॉटल, प्लास्टिक बॉटल्स, पेप्सी बॉटल्स. आणि तुमचं ई पास पाहिजे, कुठे चालले, तुमचं मोबाईल नंबरवर ते रजिस्ट्रेशन पाहिजे. तर आता त्याच्यासाठी आम्हाला इकडे थांबवले बघा समोर. पण आपलं ई पास नाही आहे, आता साईडला थांबून करून घे ना. याच्यामध्ये गुगलमध्ये कर साईट काय ते तर बघायला बघा. मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतो ई पास असं असतो. हे स्कॅन करतात त्यांच्या मोबाईलमध्ये आणि मग आपल्याला अलाव करतात. याच्यामध्ये आपल्याच गाडीची इन्फॉर्मेशन, आपण कुठे राहतो ते सगळं दिलेलं आहे. आणि मग आणि हां, इकडे निलगिरी म्हणून आहे आणि कोडाईकनालचा कोडाईकनाल आहे. उटीसाठी निलगिरी म्हणून टाकतात. चला आपला आता घाट प्रारंभ होणार आहे. ऑल द बेस्ट. काय माहिती कसं आता कोडाईकनालचा तर हॉरिबल होता, 50 किलोमीटरचा होता. हा तेवढा नसेल, बघू. चलो. पिक्चरचे शूटिंग वगैरे सुद्धा झाले होते, म्हणजे राज वगैरे आणि खूप पिक्चरचे. तर तेच अनुभवत आहे की म्हणजे आता रिकलेक्ट करतोय. इथे कम्पॅरेटिव्हली कोडाईकनालपेक्षा थोडे वाईट रोड आहेत आणि रस्त्यावर माकडे भरपूर आहेत. खूप सेफली गाडी चालवावं लागते. त्यातल्या त्यात अशी इन्स्ट्रक्शन आहेत की हत्ती वगैरे, पण हत्तीचा रस्ता आहे जाण्या येण्याचा, तर तिकडे सांभाळून चालवा गाड्या. मग बंदीपूरला तर चान्सेस खूपच आहेत आपल्याला दिसण्याचे. आपण त्या पॉईंटला आता जिकडे 9 हेअरपिन बेंड आहे, म्हणजे 9 वेळा झिगझॅग आहेत तसे, त्या रोडला आहे. हा आपल्याला काय पुढे जाऊन देत नाहीये. जेव्हा मी त्याला ओव्हरटेक करायला जातो तो मुद्दाम मला राईट साईडला दाबतो. ठीक आहे, जा पुढे, मला पण बरंच आहे, मला प्रोटेक्शन मिळेल. त्याच्यामुळे तो पुढे असेल तर उतरणाऱ्या गाड्या पहिल्या त्याला फेस करावं लागणार. मधुमलाई टायगर रिझर्व आता गेट एंट्री आपली. नो पार्किंग, नो लिटरिंग. आता इथे उतरू शकत नाही आपण, नो फोटोग्राफी पण असं लिहिलेलं आहे. तर अंधारामध्येच आपल्याला पूर्ण क्रॉस करावं लागणार आहे, पण इथे चान्सेस जास्त आहे आपल्याला ॲनिमल दिसण्याचे. चेकिंग करतात इकडे पण, आता आज केली ना इथे, म्हणजे प्रवीण आधी जाऊन आला तर म्हणाला की चेकिंग करतात, पण आज आपली काही केली नाही. बघू ते पुढच्या गेटला वगैरे कदाचित करतील. पण टायगर रिझर्वचा गेट चालू झालाय मेन. सिंगल रोड आहे. मधुमलाई टायगर रिझर्व गेट. थँक्यू. म्हणजे काय टायगर रिझर्व संपला? आता हा बघ इथे बंद करू, नाही तर तो नाटकं करेल. दिस इज द बॉर्डर. ते बघ चेकिंग, इकडे जाताना चेकिंग करतात, येताना नाही. दिस इज नदी ना, नदीच्या इथे बॉर्डर आहे. तिकडे आता आपलं काय म्हणतात त्याला, कर्नाटक. वेलकम टू कर्नाटका. कर्नाटकमध्ये एंट्री केली आता तमिळनाडूमधून. तर फॉरेस्ट एकच आहे, पण जो तमिळनाडूमध्ये असतो त्याचं मधुमलाई टायगर रिझर्व, आणि जो कर्नाटकमध्ये तो बंदीपूर नॅशनल पार्क म्हणजे टायगर रिझर्व.
तर आपण आता बंदीपूरमध्ये ऑफिशियली आलेलो आहे. ठीक आहे. आणि जो मागे होता तो मधुमलाई, जो पण आपण काय अर्धा तासाचा आतापर्यंत प्रवास केला तो, म्हणजे अजून होप्स आहेत आपल्याकडे. कर्नाटकमध्ये आलो, 20 रुपीज काहीतरी एंट्री फी होती, माहिती नाही का. हा एक स्पीड ब्रेकर तर दुनियाभरचे. हा इथे बघा टायगरचे सगळे हे लावलेले आहेत पोस्टर्स, इन्स्ट्रक्शन. आणि ही वेळ आहे आता टायगर म्हणजे बाहेर येण्याची. त्या पॉइंटला आलो. आता इकडे राईट साईडला टायगर सफारीसाठी जे जीप वगैरे जातात ना, त्याचा गेट आहे. आता आला तो पॉइंट. आपण आता 10:30 वाजलेत आणि आपण आलोय म्हैसूर पॅलेसला. पण हे बघा तुम्ही बघू शकता गेट बंद आणि इथे अलाउड नाही आहे. आता सकाळी 10 वाजता चालू होईल. तर आम्हाला एक जण भेटले आणि त्यांनी आम्हाला प्रॉपर गाईड केलं. म्हणाले की आता 10 वाजता या आणि इकडे प्राणी संग्रहालय आहे, त्याच्यानंतर चामुंडा देवीचं मंदिर आहे, ते तुम्ही बघा. तर हा बघा, हा गेट आहे. तर हॉटेल मिळालं आपल्याला मेरिडियन म्हणून. मेरिडियन हॉटेलमध्ये राहू आपण, रिओ मेरिडियन. चांगलं मिळालं आम्हाला डील. तर मला आज चांगल्या हॉटेलमध्ये राहू, कारण काही दिवस झाले मागचे आपण असं होमस्टे सारखंच हॉटेलमध्ये राहतोय. आणि जरा AC मध्ये झोपू. आणि वायफाय पण मिळेल, जरा काही डाउनलोड वगैरे पण करायचे होते. ते पार्किंगला चाललंय. लेफ्ट हँडने ड्राईव्ह करतोय मी. रिओ मेरिडियन. छान हॉटेल आहे. सुरुवातीलाच बघा नटराज देवाचा मोठी मूर्ती आहे. आणि हे पोंगलचं डेकोरेशन आणि पूजा यांनी काय केली असेल. आपलं चेक इन झालेलं आहे. किचन बंद होणार आहे आता. 10:30 झालेले आहेत. 10:30 वाजता बंद होतं, 11 वाजले आहेत. हो, प्रवीण चेक करायला गेला मिळणार का.